गोरेगाव येथील तलाठी कार्यालय इथं छत्रपती शिवाजी महाराज स्वसमाधान शिबिरामध्ये केवायसी तसंच शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिबिर ठेवण्यात आलं होतं। मात्र सकाळपासून ऑनलाईन साईट सेवा बंद असल्यानं आलेल्या वयोवृद्ध, निराधार नागरिक, महिला तसंच शेतकऱ्यांची हेळसांड झाली। यामुळे या शिबिरात आलेल्या सर्व लाभार्थ्यांना ताटकळत बसावं लागलं आणि केवायसी न करताच घरी परतावं लागलं। गोरेगाव येथील तलाठी कार्यालय इथं छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणं यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीनं गोरेगाव येथील तलाठी कार्यालय शिबिर अभियान ठेवण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वयोवृद्ध योजना, नैसर्गिक आपत्ती तसंच शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅग, शेतकरी लाभार्थी यासह शासनाकडनं राबवण्यात येत असलेल्या सर्व योजनेचा लाभ थेट घेण्यासाठी केवायसी, आधार लिंक योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता यासाठी शिबिर ठेवण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये गोरेगावसह इतर खेडेगावातून मोठ्या संख्येनं नागरिक, वयोवृद्ध नागरिक, महिला तसंच शेतकरी गोरेगाव येथील तलाठी कार्यालय इथं ठेवण्यात आलेल्या शिबिरात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी केवायसी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या शिबिरात आले होते। मात्र सकाळपासून ऑनलाईन साईट सेवा बंद असल्यानं आलेल्या सर्व वयोवृद्ध, निराधार शेतकरी यांना ऑनलाईन साईट सेवा बंद असल्यानं तासनतास ताटकळत बसून घरी परतावं लागलं होतं। शासनाच्या विविध योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे, तसंच शासनाच्या वतीनं सर्व कामे जलद व्हावी यासाठी सर्व कामं ऑनलाईन पद्धतीनं केली जात आहेत। कोणताही लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी गावागावामध्ये शिबिरे घेतली जात आहेत। गोरेगाव येथील तलाठी कार्यालय इथं देखील शिबिर घेण्यात आलं होतं। यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक, महिला, शेतकरी आले होते। मात्र साईट बंद असल्यानं अनेक लाभार्थी यांची केवायसी झाली नाही। यामुळं गोरेगावसह अनेक खेडेगावातनं आपली रोजी मजुरी बुडवून आलेल्या गोरगरीब लाभार्थी यांना तासनतास एका ठिकाणी बसून घरी परतावं लागलं। यामुळं लाभार्थी यांच्यातनं नाराजीचा सूर उमटत आहे। प्रतिनिधी फारूक, NTV न्यूज मराठी, हिंगोली।